या मैदानावर तर पब्लिकची जबरदस्त गर्दी झाली. हा थरार अनुभवायला आम्ही नक्की कुठे गेलेलो चला बघूया. सकाळ सकाळीच आमची गाडी घेऊन पेटगावच्या दिशेने निघालो. मैदानात आल्यावर बघितलं तर डोंगर आधीच पब्लिकनं जाम झालेला. एवढं पब्लिक असून सुद्धा कमिटीने एकदम भारी नियोजन केलेलं. आम्ही मैदानात आलो तेव्हा गट सुरूच होते. तेच बघत आम्ही उभं राहिलेलो. तेवढ्या तिथं बक्कासूरची एंट्री झाली. त्याच्यावर एवढं पब्लिक आलेलं काय बोलायलाच नको. त्यानंतर पुढचे सगळे गट खाली पळायला गेले. बक्कासूर सुद्धा गटपास झाला. त्यामुळे बक्कासूर प्रेमींनी लयच राडा केला. त्यानंतर आम्ही सुट्टीचा थरार बघायला खाली आलो. मैदानावरची ही सुट्टी बघण्यात तर एक वेगळीच मज्जा आहे. तीच मज्जा घेऊन आम्ही परत वरती निघालो. इकडे तिकडे फिरून जरा भूक लागलेली म्हणून जरा जेवून घेतलं आणि परत थेट आपल्या मैदानात आलो. पुढच्या सगळ्या गटातल्या गाड्या खाली चालल्या. तेवढ्या तिकडून मथुर दुरा उडवत आला आणि पुढच्याच गटात मथुर गटपास सुद्धा झाला. त्यानंतर सेमीच्या चिठ्ठ्या काढायला चाललेल्या. तेवढ्या तिकडून बारक्या वासरांचा फेरा सुटला आणि त्यानंतर सेमीसाठी सगळ्या गाड्या खाली निघाल्या. खाली सगळ्या गाड्या सज्ज झालेल्या आणि सेमीत एकदम खतरनाक लढती होणार होत्या. त्यासाठी सगळं पब्लिक जमायला लागलेलं. चारी बाजूला बघल तिकडे पब्लिकच पब्लिक होतं. एक झालं की एक सेमी सुटायला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात सगळं सेमी पूर्ण पण झालं. तेवढ्यात मैदानात आहानबाई यांची एंट्री झाली आणि त्यांच्याच हस्ते फायनलच्या चिठ्ठ्या देखील काढल्या. लगेचच गाड्या फायनल साठी खाली निघाल्या. फायनलचा फेरा सुटायची जरा वेळ वाट बघत बसलो. शेवटी उजळा सकटाच मैदानाचा फायनल झाला. त्यामध्ये विसापूरचा कार्तिक आणि मुंबईचा शॉटगन मेहरबानी यांनी एक नंबर केला. फायनल झाल्यानंतर तर मैदानात जल्लोष सुरू झाला आणि मथुर प्रेमींनी तर लयच राडा केला. मेहरबान आणि कार्तिक आजच्या या जनतेच्या मनातील पेडगाव हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे ओरिजिनल हिंद केसरी किताबाचे मानकरी.